काल डाळ तांदूळ भिजत घालून रात्री डोश्याचं पीठ वाटून ठेवलं होतं. आता हे बघा कसं मस्त भरभरून आलं आहे. भरपूर आलं होतं. त्याच्यातलं सकाळचा नाश्ता पाण्याचा प्रोग्राम झाला आहे डोश्याचा. सकाळी मी ही चण्याची डाळ भिजत घातली आहे आणि याच डोश्याच्या पिठात चण्याची डाळ मी वाटून घालणार आहे. ते 4-6 तास झाले डाळ भिजवून. आणि ना ह्याचं मी खापरोळ्या करणार आहे. डोसे करण्यासाठी जे मटेरियल आपण भिजवतो त्याच वेळेस चण्याची डाळ पण त्याच्यात भिजवायची असते. पण ते ना मग डोश्याचं पीठ लवकर वापरायला लागतं, नाही तर ते हिरमूस होतं. म्हणून मी हे असं वेगळं भिजवते आणि बनवते. तर ही डाळ वाटून ह्याच्यात घालणार आणि जरा 1 तास 2 तास ठेवणार. ही वाटलेली डाळ ह्याच्यात मी टाकते. भाई गिर गिर जल्दी जल्दी गिर. जे डोश्याचं पीठ आलेलं आहे मस्तपैकी, त्याच्यात आता मी हे हलक्या हाताने छान मिक्स करते. जोरजोरात नाही फिरवायचं, तो सगळं छान एवढं ते आलेलं पीठ असतं, मग ते बसतं खाली. आता हे 1-1.5 तास मी असंच ठेवणार आणि मग मी रसातले खापरोळ्या करणार. नारळाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता हे सगळे टाकणार मिक्सरमध्ये आणि साधारण 1 ग्लास पाणी आहे हे ह्याच्यात घालायचं. मिक्सरला ते छान बारीक वाटून घ्यायचं. हे बघा आता हे मिक्सरमधून असं वाटून घेतलंय आणि ह्याचा रस खाली पडतोय. हे जे वाटलेलं खोबरं आहे ना, हे पण आता छान असं पिळून घ्यायचं. ह्याच्यातला जेवढा होईल रस तेवढा काढायचा आहे. परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं. असं 2दा 1-1 पेला पाणी घालून वाटून घ्यायचं, म्हणजे त्याचा रस चांगला मिळेल. आता हा मस्तपैकी रस झालेला आहे. इकडे मी गरजेनुसार गूळ काढलाय. आपल्याला किती गोड हवं त्या हिशोबाने गूळ टाकायचा आहे. आता ह्याच्यावर मी थोडंसं जायफळ किसणार. ऑर्गॅनिक गुळामुळेच कलर पण कसा मस्त आला आहे. मला आठवतं ना, हे आजी आमची सांगायची की ऊन चढण्याच्या आधीच हे खायचं, नाही तर मग त्याच्याने ग्लानी येते आणि बाळंतिणीला देण्याचा हा छान असा खुराक असायचा. आणि दूध वगैरे पण व्यवस्थित येतं आईला, असं काय काय ते ऐकलेलं आठवतंय. गरम तव्यावर खापरोळीचं पीठ टाकलंय. कशी छान जाळी आली आहे बघा. एका पसरट ताटामध्ये नारळाचा जो काढलाय रस तो टाकलाय आणि त्याच्यावर आता एक खापरोळी टाकली. खापरोळी टाकली ना की परत त्याच्यावर रस टाकायचा, म्हणजे खालून वरून असा तो रस त्याच्यावर टाकला की ते असं मस्त सॉफ्ट झालेली जी खापरोळी असते त्याच्यात तो रस मस्तपैकी मुरतो आणि खायला खूप टेस्टी लागतं. संजू काही रसातले खापरोळ्या खात नाही, त्याच्यासाठी मी हा थोडा जाडसर असा डोसा बनवलाय. याला किती सुंदर जाळी पडली बघा. त्याच्यावरनं ते सॉफ्ट झालेलं कळतं बरोबर. लाल मिरची घालून ही चटणी बनवली आहे. हे मी आता एका माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे, तिच्यासाठी घेऊन जाते.